आहे मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे। सत्ता संघर्षाचा वाद सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे। आता काही वेळापूर्वी कपिल सिब्बल यांनी सांगितले की विधानसभांनी त्यांचे अधिकार क्षेत्र ओलांडले, याकडे कसं बघताय? कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत। ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही। मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे। त्यामुळे कपिल सिब्बल स्वाभाविक आहे त्यांच्या आशील जे असतील, त्यांचे जे क्लायंट असतील किंवा त्यांचे ज्यांची बाजू लढवत आहेत त्या संदर्भात ते युक्तिवाद करतील। त्याचा अर्थ हा नव्हे की ते जे म्हणतायत ते गॉस्पेल ट्रूथ आहे किंवा सत्य आहे। परंतु अध्यक्षांनी हा सगळा निकाल लागण्यापूर्वी आधी निष्कर्ष ठरवला होता असा देखील त्यांनी युक्तिवाद केला। आता अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे। त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही। मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज।